नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अशी समोर येत आहे की ज्या पावसामुळे तुमचे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, म्हणजेच की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खूप सारे नुकसान झालेले आहे, यांनाच आता मदत मिळणार आहे, पंचनामे सुरू होणार आहे। आता हे पंचनामे कसे होणार आणि तुम्हाला रक्कम मिळणार किंवा नाही, संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातली आहे। अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वारंवार सोडणार नाही, पंचनामे करून त्यांना तातडीने मदत केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। हे ऐकून थोडा दिलासा मिळाला होता, पण आता मदतीच्या निकषावरून एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्याच्या मनात चिंतेचे आहर माजले आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्यात पावसामुळे सुमारे 8 लाख हेक्टरीवरील पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नुकसान मोठं आहे, पण त्यासाठी मिळणारी मदत मात्र जुन्याच निकषानुसार दिली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम हाती पडण्याची भीती आहे। या भीतीमुळे म्हणजेच की या मदतीमुळे शेतकऱ्यांची एक प्रकारे बोडवचन केली जाणारी असल्याची भावना निर्माण होत आहे। मदतीचे निकष बदलले, शेतकरी संभ्रमात आहे। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी म्हणजेच जून 2023 ते ऑक्टोबर 2024 या काळात जेव्हा पिकाचे नुकसान झाले होते, तेव्हा सरकारने वाढीव दराने मदत केली होती। मात्र आता पुन्हा जुन्याच कमी दराच्या नियमावलीनुसार मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासंबंधी शासन निर्णय आणि GR सुद्धा आलेला आहे। 30 मे 2025 रोजी काढण्यात आला। निवडणूक संपल्या आणि मदतीचे दरही कमी झाले, असाच काहीसा प्रकार घडल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी होत आहे। यात फक्त मदतीचा दरच कमी नाही, तर मदतीची कमाल मर्यादाही 3 हेक्टरवरून 2 हेक्टरवर आणण्यात आली आहे, म्हणजे दुहेरी फटका बसणार आहे। आता याला मिळणारी रक्कम तुम्हाला माहीत नसेल तर नुकसान जुना दर 2 हेक्टर मर्यादा, वाढीव दर 3 हेक्टर मर्यादा, जियारत पीक हेक्टरी म्हणजेच की 8,500 व कमाल 17,000 हेक्टरी असे मिळणार आहे। 13,600 कमाल 40,800 रुपये मिळणार। बागायती पीक हेक्टरी 14,000 व कमाल 34,000 राहणार आहे, तरी हेक्टरी 27,000 व कमाल 81,000 राहणार। बहुवार्षिक पीक हेक्टरी 22,500 व कमाल 45,000, 36,000 व कमाल 1,08,000। वाहून गेलेली पिके हेक्टरी 8,500 रुपये 2 हेक्टरी मर्यादा राहणार आहे। याची रखडून गेलेली जमीन म्हणजेच की हेक्टरी 4,700 रुपये 2 हेक्टरी मर्यादा राहून यांना एवढी रक्कम मिळणार आहे। अक्षरशः पडझड झालेली पिके, घरे 8,500 रुपये, दुधा जनावरे 37,500 रुपये, बैल 32,000 रुपये, वासरे 20,000 रुपये, अंशतः पडझड झालेली कच्ची घरे 400 रुपये, 4,000 रुपये, नष्ट झालेली घरे 8,000 रुपये, शेळी मेंढी 4,000 रुपये, कोंबडी 100 रुपये, एवढे अक्षरशः दर कमी करण्यात आलेले आहे। विमानही आणि मदतही कमी। यावर्षी लागू केलेल्या सुधारित पीक विमा योजनेमुळे या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यातच आता सरकारकडून मिळणारी मदतही कमी दराने मिळणार, म्हणजे तेल गुल तूप गुल असं काही राहिलं धुपाटून अशी व्यवस्था झाली आहे। शेतकरी मोठ्या आशेने पिकासाठी बँकेकडून लोन घेत आहे, पण नैसर्गिक आपत्तीमुळे सगळं पीक वाया जात आहे। आता या कर्जाचा EMI कसा फेडायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे। मदतीची जर कालावधी बघितली आणि मदतीचा दर, कमाल क्षेत्र मर्यादा जून 2023 आणि 2000 ऑक्टोबर याच्यानुसार जर बघितलं तर वाढीव दर हे 3 हेक्टरी होते, तर मे 2025 नंतर जुने कमी दर करून 2 हेक्टरी मर्यादा करण्यात आलेली आहे। सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत। सरकारी अधिकारी आणि कृषी विभागाचे कर्मचारी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत। अतिवृष्टी, पूर, गारपीट किंवा चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्राच्या NDRF आणि राज्याच्या SDRF निधीतून मदत केली जात आहे। राज्य सरकारला SDRFच्या मदतीने दर कमी जास्त करण्याचा अधिकार असतो। याच अधिकाराचा वापर करून दर कमी केल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता पंचनाम्याच्या अहवालाकडे आणि त्यांच्यानंतर मिळणाऱ्या प्रत्यक्ष मदतीकडे लागले आहे। ही मदत कधी मिळेल, ती थेट बँक खात्यात जमा होईल की नाही याची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तरी व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा।